नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण एक बहुआयामी गुणी अभिनेते यतीन कारेकर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत. जाहिराती, मालिका, चित्रपट आणि आता वेब सीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेले यतीन कारेकर बहुआयामी अभिनेते आहेत. शांती या मालिकेने त्यांना ओळख दिली. तर मुन्नाभाई चित्रपटातील आनंदभाईच्या भूमिकेनं त्यांची अभिनय क्षमता सिद्ध झाली. आज या गुणी अभिनेत्याबद्दल अल्प परिचय. 1994 साली ऑगस्ट महिन्यात दूरदर्शनवर एक हिंदी मालिका झळकली, शांती. या मालिकेनं अनेक रेकॉर्ड केले. दूरदर्शनवर दुपारी 2च्या वेळी लागणारी आणि सर्वाधिक TRP मिळवणारी मालिका म्हणून शांतीकडे बघितलं जातं. शिवाय मंदिरा बेदीची ओळख या मालिकेतून झाली. आणखी एक नव्या मालिकेतून चर्चेत आलं ते म्हणजे यतीन कारेकर. या मराठी गुणी अभिनेत्यानं शांतीमध्ये कामेश महादेवन ही भूमिका केली. यात विशेष म्हणजे यतीन तेव्हा अवघ्या 25 वर्षाचे होते आणि कामेश यांचं वय 60 दाखवण्यात आलं होतं. करिअरची सुरुवात अशा आव्हानात्मक मालिकेने करणारे यतीन त्यामुळे चर्चेत आले. अभिनय आणि साहित्य यांचा समृद्ध वारसा लाभलेल्या कुटुंबात यतीन यांचा जन्म झाला. त्यांच्या आई ज्योत्स्ना कारेकर या अभिनेत्री होत्या, तर वडील डोळ्यांचे डॉक्टर. त्यांचे आजोबा म्हणजे वसंतराव कामेरकर हे ध्वनिमुद्रिका बनवणाऱ्या HMV कंपनीत कामाला होते. हे संपूर्ण कामेरकर कुटुंबच रंगभूमीबरोबर जोडलं गेलं होतं. ज्योत्स्ना कारेकर यांना 10 भावंडं होती. त्यांच्या बहिणी प्रेमा साखरदंडे, सुलभा देशपांडे आणि आशा दनवटे याही अभिनय क्षेत्रात होत्या. भाऊ बापू, अशोक, विश्वनाथ मुकुंद यांनीही रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात काम केलेलं. आणखी एक बहीण कुमुद या गायिका. अशा समृद्ध अजोळी यतीन यांच्यावर अभिनयाचे संस्कार आपसुकच होत गेले. कामेरकरांच्या घरी मान्यवर गायकांच्या मैफिली आणि नाटकाच्या तालमी व्हायच्या. याचा प्रभाव घरातील मुलांवर असे. यतीन यांच्या आईचं शिक्षण सिद्धार्थ कॉलेजला झालं. तिथे लालन सारंग यांच्याबरोबर त्या होत्या. या दोघींनी अनेक नाटकं केली. दादरला यतीन यांच्या आजोबांकडे गणपतीला मेळाच असायचा. त्यांच्याकडे सर्व नावाजलेले गायक, लेखक गणपतीला यायचे. गणपतीसमोर सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. छोटी नाटकं व्हायची, गाणं वादन व्हायचं. या सर्वांचं बाळकडू आपसुकच घरातील लहानांना मिळत होतं. त्यामुळे यतीन यांनी अभिनयात करिअर करायचं असं जाहीर केलं तेव्हा कोणाला आश्चर्य वाटलं नाही. यतीन यांनी सुरुवातीला जाहिरातीमध्ये काम करायला सुरुवात केली. कॅप्टन कुकची जाहिरात केल्यावर सहज म्हणून ते स्टुडिओत गेले होते. तेव्हा त्यांना शांतीमधील भूमिकेसाठी विचारणा झाली. ही भूमिका 60 वर्षाच्या माणसाची आहे हे कळल्यावर यतीन विचारात पडले होते. मात्र तेव्हा प्रिया तेंडुलकर त्यांच्या मदतीला आल्या. त्यांनी यतीनला या भूमिकेचं महत्त्व आणि त्यामागील आव्हान सांगितलं आणि यतीन 60 वर्षाच्या कामेश महादेवनच्या भूमिकेत झळकले. तब्बल 4 वर्ष चाललेल्या या मालिकेत आईला न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या एका महिला पत्रकाराची कथा आहे. आपल्या खऱ्या वडिलांचा शोध आणि स्वतःची ओळख शोधण्यासाठी ही पत्रकार धडपडत असते. यामागचा सर्व मल्टी ड्रामा या मालिकेत आहे. दूरदर्शनवर पहिल्यांदा अशा स्वरूपाची मल्टी बजेट मालिका झळकली होती. त्यातील कथेची धाटणी ही वेगळी होती. त्यामुळे मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. यात यतीन यांनी केलेल्या 60 वर्षाच्या कमलेश महादेवन यांच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. विशेष म्हणजे याच वेळी यतीन अनिल सहगल दिग्दर्शित चट्टान ही मालिका करत होते. त्यात त्यांची भूमिका तरुण मुलाची होती. या दोन्ही मालिकांमधील फरक ते सहज पार करत असत. दरम्यान यतीन यांचा जाहिरातीमधील प्रवास जोरदार सुरू होता. त्यांनी राजकुमार हिरानी यांच्या प्रोडक्शन हाऊसमधून अनेक जाहिराती केल्या. हिरानी यांनी चित्रपट निर्मिती हाती घेतल्यावर यतीन यांना भेटायला बोलावलं आणि त्यांना मुन्नाभाई MBBS मधली आनंदभाईची भूमिका मिळाली. अत्यंत माफक संवाद आणि डोळ्यांचे हावभाव या जोरावर यतीन यांनी आनंदभाईला अजरामर केलं. इक्बाल चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचंही कौतुक झालं. नागेश कुकनूर यांनी या भूमिकेसाठी अनेकांच्या ऑडिशन घेतल्या होत्या. पण मूकबधीर मुलाचे वडील त्याच्याबरोबर कसा संवाद साधतील हे अचूक जाणून यतीन यांनी भूमिकेतील काही बदल सुचवले आणि ही भूमिका त्यांना मिळाली. बाजीराव मस्तानीमध्येही या गुणी अभिनेत्याने केली कृष्णाजी भट यांची भूमिका खास ठरली. यतीन यांनी आत्तापर्यंत 40हून अधिक चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यात काही तमिळ चित्रपटांचाही समावेश आहे. मालिका विश्वात तर यतीन कारेकर हे मोठं नाव आहे. राजा शिवछत्रपती या मालिकेत त्यांनी साकारलेला औरंगजेब कायम स्मरणात राहिला. याशिवाय व्योमकेश बक्षी, थरार, सरस्वतीचंद्र सारख्या मालिकांमधून यतीन यांच्या भूमिका गाजल्या. सध्या ते वेब सिरीजमधून आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. यतीन कारेकर यांचं लग्न टेलिव्हिजन अभिनेत्री इरावती हर्षे यांच्याशी झालं होतं, पण त्यांचा घटस्फोट झाला. यतीन यांनी शांती, शनिवार सस्पेन्स आणि मृत्युदंड यासारख्या टेलिव्हिजन मालिकांमध्ये एकत्र काम केलं होतं. यतीन यांचे चित्रपट कथा कयामत से कयामत तक, सरकारनामा, हनुमान, मुन्नाभाई MBBS, वसूल राजा MBBS, इक्बाल, कलियुग, जिंदगी तेरे नाम, काय राव तुम्ही, दगडी चाळ, बाजीराव मस्तानी, खोपा असे खूप सारे चित्रपट व मालिका त्यांच्या नावावर आहेत.
निसर्गाचा रसरशीत अनुभव देणारे यतीन कार्यकर सांगतायत, प्रत्येकाची पर्यटनाची एक व्याख्या असते. वर्षभर काम करून शिरल्यावर ठरलेल्या काळासाठी ठरवलेल्या ठिकाणी जायचं, तिथे हॉटेलात एसी रूममध्ये राहायचं, शक्य असेल तितकं पाहायचं आणि पुन्हा नव्यानं शिणून घेण्यासाठी घरी परतायचं. ही पर्यटनाची एक सर्वसामान्य व्याख्या. माझी व्याख्या अशी नाही. मनात आलं की उठावं, कधी बाईक घ्यावी, कधी कार काढावी, कधी ट्रेनमध्ये बसावं, मनात येईल तिथे जावं, नव्या जागा पाहाव्यात, नव्या माणसांना भेटावं, त्यांच्यात बसावं, तिथेच एखाद्या झोपडीत राहावं, एखाद्या माऊलीच्या हातचा भाकर तुकडा हातात घेऊन बुक्कीनं फोडलेल्या कांद्यासह खावा, झाडाखाली बसावं, तिथल्याच विहिरीचं किंवा ओढ्याचं पाणी प्यावं, मनात आलं की घरी परतावं. हे माझं पर्यटन लहानपणापासून आम्ही असंच करत आलोय. माझी आठवण तगडी आहे. वयाच्या 3ऱ्या वर्षापासून मला सारं आठवतं. फ्लॅशबॅक. माझ्या धाकट्या भावाचा जन्म झालेला नव्हता. मम्मी आणि पप्पा कित्येकदा पुण्याला जायचे. लागू काकांकडे म्हणजे श्रीराम लागू यांच्याकडे. आमच्याकडे मॉरिस कार होती. पुण्याला जाताना वाटेत खोपोलीला थांबायचं. रमाकांत किंवा संगम हॉटेलमध्ये बटाटेवडे खायचे. मगनलाल चिक्कीची खरेदीही व्हायची. प्रवास सुरू असायचा. कधीतरी पुणे यायचं. आम्ही लागू काकांच्या घरी पोहोचायचो. दुसऱ्या दिवशी सकाळी लगबग असायची, ती लवकर घराबाहेर पडण्याची. लागू काका त्यांच्या मर्सिडीजमधून आम्हाला घेऊन जायचे. ते दीपा मामी म्हणजे दीपा लागू आणि आम्ही तिघे. खूप वेळा आम्ही पाचगणी महाबळेश्वरकडे जायचो. त्या काळात साधारण 1969ची गोष्ट सांगतोय. रस्ते फारसे तयार झालेले नव्हते. जे होते ते खडबडीत आणि जेमतेम एखादी कार जाऊ शकेल असे रस्ते. पर्यटनाविषयी जागरूकता आणि त्यासाठी शासनानं खर्च करायची पद्धत अलीकडे गेल्या 25-30 वर्षात सुरू झाली असावी. तर ही मोठी मर्सिडीज घेऊन जाताना समोरून एखादा ट्रक, एखादी एसटी, लाल डबा एकेकाळची महाराष्ट्राची जीवनवाहिनी होती. मी भरपूर भटकलोय तिच्यामधून. किंवा अगदी बैलगाडी आली की मग ठरायचं रस्त्याच्या किनाऱ्यावरून कोणत्या गाडीनं खाली उतरायचं. दुसरीला जायला रस्ता करून द्यायचा. बहुतांशी लागू काकांची गाडी खाली उतरायची. लागू काका आणि पप्पा हे दोघेही डॉक्टर. पण त्यांच्यात डॉक्टरी गप्पा व्हायच्या नाहीत हे आठवतं. ते सारे सतत नाटकाबद्दल बोलत असायचे. मम्मी आणि तिची भावंडं मराठी नाट्यसृष्टीत काहीतरी भरीव करतायत हे कळण्याची समज नव्हती आणि वय पण नव्हतं. त्यावेळी ही चौघं कोणत्या गप्पा मारायचे ते आज सांगता येणार नाही किंवा ते आठवत पण नाही. आठवतात ते त्या चौघांचे हसरे आनंदी चेहरे. वाईवरून पुढे जाताना त्या परिसरातल्या ऐतिहासिक वास्तू म्हणून मंदिरं पाहिलेली आठवतात. घाट रस्त्याची वळणं घेत गाडी पुढे सरकत असायची. खिडकीतून बाहेर पडताना मी मम्मीला विचारायचो, आपण त्या डोंगराच्या टपावर जाणार ना? मग मला आकाशाला हात लावता येईल. ती हसायची आणि सांगायची, बघ प्रयत्न कर. पाचगणी ते पठार, डोंगर माथ्यावरचा तो माझ्या डोळ्यात न मावणारा जमिनीचा तुकडा. तिथे उतरल्यावर मला वाटायचं आकाशाच्या खूप जवळ आलोय. मी हात वर करायचो, पण आकाश हातात गवसायचं नाही. लागू काका आम्हाला कासच्या पठारावर घेऊन जायचे. तेव्हा ते आजच्या इतकं प्रसिद्ध नव्हतं, पण कासच्या पठारावर बहरलेली फुलांची सृष्टी मोहून घ्यायची. मम्मी पप्पा त्याबद्दल खूप काही सांगायचे. ती फुलराई बघून फुललेले त्यांचे चेहरे मला अद्यापही आठवतात. कट्टू पावनखिंड. माझी मोठी अक्का आत्या तिच्या मुलांना व आम्हा भाच्यांना घेऊन दर सुट्टीत कुठे ना कुठे जात असे. एकदा तिनं आम्हाला कोल्हापूरला नेलं. पन्हाळा किल्ला दाखवला. तो दाखवताना एक बंगला दाखवला आणि म्हणाली, हा लता मंगेशकरांचा बंगला. तिथून थोडं अंतर चालत नेलं की सज्जा कोठी दाखवली. सज्जा कोठीत छत्रपती संभाजी महाराजांना ठेवलं होतं. ती सारी कथा तिनं सांगितली. पन्हाळ्यावरून तिनं आम्हाला विशाळगडाकडे नेलं. वाटेत एका ठिकाणी थांबली. म्हणाली, चला आता आपण चालत जाऊया. आम्ही तिच्या मागे निघालो. तिने एका अवघड पायवाटेवरून आम्हाला 2 डोंगराच्या कपारीत उतरवलं. तिथल्या दगडांना स्पर्श करत ती म्हणाली, ही पावनखिंड. 4थीच्या पुस्तकात वाचलेला बाजीप्रभूंचा इतिहास तिनं डोळ्यांसमोर उभा केला. आजही तो क्षण, तो थरार मनात जसाच्या तसा आहे. कट्टू कर्जत. आमचं फार्म हाऊस होतं सावळा सोसायटीत. पावसाळ्यातला एखाद्या शनिवारी मी भल्या पहाटे बाईकला किक मारायचो. कर्जतला विलू आत्याकडे फोडणीचा भात किंवा थालीपीठ खायचो. कधी बाईक घेऊन जवळच्या असलेल्या आंबिवली गावात जायचो. तिथून पेठच्या किल्ल्याचा सुळका बघत बघत वर जायचो, एकटाच. किल्ल्यावर गोड्या पाण्याचा एक टाका आहे. भैरोबाची गुहा आहे. तोफा आहे. कड्याच्या टोकावर जाऊन एकटाच बसायचो. पावसाची सर यायची, भिजायचं. पायाखालून एखादा साप सरसरत जायचा. एखादी गाय जवळ यायची, अंग घासून जायची. तिच्या मानेला स्पर्श करून पाठीवर हात फिरवत बसायचं. छोट्याशा शेताच्या बांध्यावर लाजाळूची चिमुकली झाडं असायची. उगाच त्यांना हात लावायचा की मग पानं मिटून जायची. ती पानं मिटता मिटता मन उमलून यायचं. सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये हरवून जायचो. भूकही लागायची नाही. परत येताना एखाद्या स्थानिकाच्या झोपडीत डोकवायचं. मिळाला तर गुळाचा चहा प्यायचा. त्याला दुवा द्यायची आणि खाली उतरायचं. दुसऱ्या दिवशी MSCच्या अभ्यासाला सुरुवात करायची. ही सवय अजून कायम आहे. कट्टू MSC.
मरीन झुऑलॉजीचा वर्ग माशांची गणती करण्यासाठी किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती काय हे समजून घेण्यासाठी आम्हा विद्यार्थ्यांना कोळी बांधवांबरोबर खोल समुद्रात जावं लागे. ती एक जबरदस्त मजा असायची. 2-2 दिवस समुद्रात ही मंडळी मासेमारी करत असायची. मासेमारी करणं ही पेशन्स वाढवणारी गोष्ट आहे. निळ्याभोर आकाशातून आग ओकणारा सूर्य, समुद्राचा खारा वारा, ते सारं काही सोचत माशांची झुंड येण्याची वाट बघणं, योग्य ते मासे पकडणं हे सारं भन्नाट आहे. मी ते बारकाईनं बघत असे. बोटीच्या आजूबाजूनं समुद्रात उडी मारून पोहत असे. आमच्याकडे कोणत्याही प्रकारच्या प्रोटेक्टिव्ह वस्तू नसत, पण कोळी बांधव आजूबाजूला असत. खोल समुद्रात उतरल्यानंतर जी माणसाच्या चिमुकलेपणाची जाणीव होते ती वेगळीच. त्यातही खोल समुद्रात तुमची बोटं तरंगत असताना, काळोख्या विशाल आभाळात ग्रहतारे पाहताना आपल्या तुकडेपणाची होणारी जाणीव आणखीच वेगळी. समुद्रात होणारी संध्याकाळ, समुद्रात विलीन होत जाणारा सूर्य, अंधाराची सृष्टीवर हळूहळू बरसत जाणारी पकड आणि अचानक अंधार झाल्यावर जाणीव होणं, हवेत जमा होत जाणारा खारट उबदार वारा, धमाल यायची. तुम्ही जेव्हा समुद्रातून आलेली ताजी मासळी घेण्यासाठी धावता तेव्हा खरं तर ती बर्फात ठेवलेली मासळी एक दिवस तरी जुनी असते. मी समुद्रात मासेमारी सुरू असताना नेटमधून आलेली, त्यातून सोडवता सोडवता थेट सोललेली आणि स्टोव्हवर रटरटत असलेल्या रश्यातून टाकून शिजलेली तर हातभर कोलंबी किंवा सुरमई पापलेट तिथंच खाल्लंय. त्या चवीचं वर्णन करणंच अशक्य. कट्टू राजस्थान. चंबळच्या खोऱ्यातलं रावत भाटा. तिथं MSCच्या अभ्यासासाठी एका कार्यशाळेत सामील झालेलो. वर्कशॉप संपल्यावर रात्रीच्या बसनं मुंबईला जायला निघालो. बस फुल होती. मी कंडक्टरला म्हणालो, मी मधल्या पॅसेजमध्ये झोपेल. त्याप्रमाणे मी पथारी पसरली आणि झोपलो. तिथे एक सज्जन गृहस्थ होते. त्यांना ते फारसं पटलं नाही. मला म्हणाले, आप मेरे यहाँ आइये, या बैठिये. ते ऐकतच नव्हते. शेवटी मी बसलो. गप्पा मारू लागलो. वाटेत उदयपूर आलं. ते उदयपूरचे होते. त्यांनी मला आग्रह करून उदयपूरला उतरायला लावलं. 2 दिवस ठेवून घेतलं. भरपूर फिरवलं. उदयपूर म्हणजे तलावांचं शहर. वर्षभरात जेमतेम 32 इंच पावसाच्या या शहरात कितीतरी तलाव आहेत. जेव्हा कोणत्याही आज आधुनिक वाटत असलेल्या सुविधा नव्हत्या, त्या काळात तलावांचं हे शहर उदयसिंग राजानं कसं वसवलं असेल हा प्रश्न मला पडला. तिथे मका, ज्वारी, गहू, मोहरी अशी पिकं घेतली जातात. माशांच्या शेतीच्याही सुविधा निर्माण केल्या आहेत. या उद्यमशीलतेनं मला त्या वयातही मोहून टाकलं. खास पाहुणचार केल्यावर त्यांनी 2 दिवसांनी मुंबईच्या बसमध्ये स्वतः तिकीट काढून मला बसवून दिलं. आपल्या भारतात अशीही माणसं असतात. त्यांचा आणि माझा अद्यापही संपर्क आहे. फक्त त्यांचं नाव सांगायचं नाही अशी त्यांची अट असल्यानं ते मी सांगत नाही, इतकंच. कट्टू शिवथरघळ. धुव्वाधार पाऊस कोसळत होता. घरी कुणालाही न सांगता पहाटे बाईक काढली. कुठे जायचं ते ठरवलं नव्हतं. मम्मीला फक्त चिठ्ठी लिहून ठेवली, भटकायला जातो, 2 दिवसात येतो. वाटलं जवळच टाटाचं पॉवर जनरेशन प्लांट आहे, फिरायला तेथे जाऊया. अक्षरशः ढगात होतो. कोणाची तरी ओळख काढली, रात्रीचा आसरा मिळाला. दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो. तो थेट गोरेगाव ओलांडून महाडपर्यंत पोहोचलो. आठवलं जवळच शिवथरघळ आहे. रास्ताही जातो तिथवर. रस्ता भिकार होता, पण बाईकसाठी पुरेसा होता. घळीपासून दूरवर बाईक उभी केली. दगडांवरून उड्या मारत घळीजवळ पोहोचलो. आकाशातून पावसाने घळीच्या समोरून प्रचंड धबधबा कोसळत होता. दासबोधाची रचना इथे झाली असं मानतात. रामदासांनी धबधबा लोटती धारा, धबधबा तोय आदळे असं का म्हटलंय ते प्रत्यक्ष तिथे जाऊन अनुभवल्याशिवाय कळणार नाही. मी घळीच्या आत गेलो. आत घळभर गारवा आणि धबधब्याच्या प्रपाताचा नाद भरून होता. तिथेच बैठक मांडली. हळूहळू तंद्री लागत गेली. तो नाद माझ्या अंगात झिरपत गेला. मी त्या निसर्गाच्या विराट रूपात विरून गेलो होतो. माझा मी राहिलोच नव्हतो. कट्टू कोकणातल्या डेरवनजवळचा एक निर्जन समुद्रकिनारा. एका चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. एका बोटीवर सेट लावलाय. भर दुपारी 12 वाजताची वेळ. ऊन मी म्हणतंय. अशा वेळी एक आजी आपल्या नातवाबरोबर मोटारसायकलवर बसून आल्या. माझ्याजवळ येऊन डोळे किलकिले करून बघितलं आणि म्हणाल्या, शरदचा मुलगा ना रे तू? मी आश्चर्यचकित होऊन म्हटलो, हो. अरे मी त्याची पेशंट. त्यानेच माझं डोळ्याचं ऑपरेशन केलेलं. आमच्या ह्यांचं पण केलेलं. माझ्या लेकाचं पण केलेलं. बरं वाटलं तुला पाहून. आता डॉक्टर जगात नाही, पण तुला भेटले ना, बस. सांग मनातल्या मनात बापसाला हात जोडून. त्यानं डोळे दिलेले लोक आहेत अजून. पप्पा अनेक वर्ष एसटीच्या रातराणीनं चिपळूणला डॉक्टर गोखले यांच्या हॉस्पिटलमध्ये जायचे. पहाटे पोचायचे. लगेच त्यांची ऑपरेशनं सुरू व्हायची. ती 5:30 पर्यंत चालायची. नंतर थोडा वेळ फ्रेश होऊन OPD सुरू व्हायची. मी अनेकदा पप्पांबरोबर जायचो. कशेडी घाट आला की घाटमाथ्यावर एक इंग्रजी व्ही आकाराचं वळण घेऊन बस उताराकडे वळायची. मला ते पाहायला जाम आवडायचं. बस उतरायला लागली की डावीकडे उंच भिंत बांधलेला कडा दिसायचा. उन्हाळ्याच्या दिवसात आंबे झाडावरून पाडून खाण्याची मजा और होती.
त्या आठवणी जागवत मी करोना काळात खेडमध्ये अशोक नाईक यांच्या फार्मवर बरेच दिवस राहिलोय. कट टू न्यूझीलंड. एका मालिकेच्या प्रमोशनसाठी मी गेलो होतो आणि 10 सीटर मर्सिडीजमधून ऑकलंड एअरपोर्टवरून क्वीन्सटाऊनला चाललो होतो. 12.5 तासांचा प्रवास. डोंगर दऱ्यातून जाणारा रस्ता. हा कारचा प्रवास अचानक झाला. त्याचं असं झालं, मुंबई ते चेन्नई, चेन्नई ते सिंगापूर आणि सिंगापूर ते ऑकलंड असला भला मोठा प्रवास. त्या सिंगापूर ते ऑकलंड हा थकवणारा, कंटाळवाणा प्रवास. तो झाल्यावर आम्हाला छोट्या फ्लाईटनं क्वीन्सटाऊनला जायचं होतं. प्रोड्युसरनं आमच्याजवळ इतकं सामान दिलं होतं की बस. ते गोळा करून आम्ही लोकल फ्लाईटसाठी जायचो. ती फ्लाईट निघून गेली. आम्ही प्रोड्युसरला फोन केला. त्यानं आमच्यासाठी एक मर्सिडीज करून दिली. आम्ही ऑकलंडवरून निघालो. विमानानं 45 मिनिटाचं ते अंतर कारनं जवळपास 8 तासाचं होतं. रस्ता डोंगरातून जात होता. तिथे सूर्य लवकर मावळतो. दुपारी 3च्या सुमारास आम्ही निघालो. अंधार पडायला सुरुवात झाली होती. पण त्यावेळी तो वळणावळणाचा रस्ता स्वप्नवत भासत होता. हिरवीगार डोंगरराजी. आपल्या कोकणातही असते ती, पण इथली हिरवाई काही वेगळीच होती. छोट्या छोट्या झऱ्यांसारख्या खळखळणाऱ्या नद्या, नदीकाठांवरची छोटी छोटी गावं, त्या गावांमधल्या अद्ययावत सोयी, उत्तम रस्ते, ठिकठिकाणी फूड जॉईंट्स, हसतमुख कष्टाळू माणसं. अंधार पडत गेला, पण मनात भीती नव्हती. वळणावळणावरची उंच झाडे, कारच्या प्रकाशात फिरणाऱ्या त्यांच्या सावल्या, कारमध्ये उबदार वातावरण असूनही अवतीभोवती असलेला जाणवणारा हवेतला गारवा, सारं काही अद्भुत होतं. रस्त्यात मध्येच गाडी खडखड आवाज करत होती. शेणाचा पो असावा अशा गोळ्यांवरून जाताना तो आवाज होत होता. मी ड्रायव्हरला विचारलं, हा आवाज कसला? तो म्हणाला, ओ दिस आर रॅबिट्स. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे मरण पावलेले ते ससे होते. काय? मी किंचाळलोच. या निसर्गरम्य देशात मुक्या प्राण्यांचा असा मृत्यू होतोय आणि या ड्रायव्हरला त्याबद्दल काहीच वाटत नव्हतं. जवळपास 40 तासांचा प्रवास झाला होता. हे ससा प्रकरण कळेपर्यंत शरीराला प्रवासातून आलेला थकवा आता जाणवत नव्हता. पण नंतर मी कोसळलोच. न्यूझीलंडमध्ये फिरताना त्यांच्या उंच दणकट पोलिसांच्या हातात फक्त दंडुके असलेले पाहिले. मला या गोष्टीविषयी कुतूहल वाटलं. मी शेवटी एकाला विचारलं, तुमच्याजवळ फायर आर्म्स, पिस्तूल कशी नाही? तो म्हणाला, वी डोंट नीड इट. आम्हाला त्याची गरज नाही. इथे गुन्हे जवळपास घडतच नाहीत. प्रत्येक गोष्टीबद्दल कुतूहल असायला हवं. कुतूहल हा पर्यटनाचा मूलमंत्र आहे. कुतूहलपूर्तीच्या वेळी जो आनंद मिळतो तो वेगळाच असतो. मी त्या आनंदाच्या शोधात असतो. मनातली गोष्ट सांगू? आपण या जगात आलोय ते समजा 90 वर्षाचं आयुष्य घेऊन आलोय. आपण एक पर्यटकच आहोत या जगण्याचे. आलाय तो जाणारच. आपण आत्म्याला काय दाखवतो, त्याला जगातले वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी आपण कसं प्रशिक्षित करतो, हे महत्त्वाचं. खरं म्हणजे जन्म आणि मृत्यू या 2 बिंदूंमधलं आपलं जगणं हेच एक आनंद पर्यटन नव्हे का? वाव, सुंदर लेख. या गुणी अभिनेत्याला पुढील कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.